नमस्कार मंडळी, 22 जूनचा ठरलं तर मगचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की लाईट गेल्यामुळे सायलीला मेणबत्ती लावत असताना इतक्यातच तिथे राकेश येतो. सायलीला वाटतं तो अर्जुनच आहे म्हणून सायली म्हणत असते, आलात पण काय झालं बोलणं तुमचं, अहो तुम्ही बोलत का नाही आहे म्हणून सायली वळून बघते तर आहे ना समोर मास्क घातलेला राकेश उभा असतो आणि त्याच्या हातामध्ये ना मोठा सुरा असतो. सायली म्हणत असते, कोण आहेस तू तर राकेश ना आणखीन तिच्या जवळ जातं. आता सायली ओरडते, कोण आहेस तू, बाजूला हो, लांब हो आणि आहो म्हणून खूप ओरडायला लागते. आणि आता राकेश तिचा हात पकडतो आणि आता सायलीच्या पोटामध्ये ना तो सुरा खुपसणार असतो. इतक्यातच आहे ना अर्जुन येतो आणि आता पाठीमागून राकेशचा हात घट्ट पकडतो. आता राकेशचा हात असा काही अर्जुन घट्ट पकडतो ना आणि आता राकेश पलटून बघतो तर अर्जुन असतो आणि इतक्यात ना लाईटसुद्धा येतात. अर्जुन म्हणतो की कोण आहेस तू म्हणून ना दोघांच्या मध्ये बराच वेळ तर झटापट होते आणि आता याच्या ना मध्ये सायली पण पडत असते. आता सायली पण त्याला पकडायला जाते तर जोरात सायलीला धक्का देतो. तेव्हा सायली बेडवर जाऊन पडते आणि आता सायलीच्या हातामध्ये ना राकेशचं लॉकेट जे आहे तर ते तिच्या हातातच येतं आणि हे सायलीच्या नंतर लक्षात येतं. आपण पाहतो अर्जुन आणि आता राकेशमध्ये खूप झटापट होते. राकेश अर्जुनला आता जमिनीवर असा ढकलून देतो, त्यामुळे अर्जुन खाली पडतो. पहिल्यांदा तर अर्जुन त्याला खूप मारतो की कोण आहेस तू, मास्क दाखव, मला बघायचं आहे म्हणून. आणि या सगळ्या झटापटीमध्ये राकेशचा मास्क काही त्याच्या चेहऱ्यावरून अजिबात निघत नाही आणि अर्जुन आहे ना तर अर्जुनला तो राकेश जोरात लात मारतो, त्यामुळे अर्जुन खाली पडतो आणि आता तो त्याचा सुरा घेतो आणि आता बाहेर पळून जातो निघून. आता अर्जुन खूप थांब म्हणत असतो पण राकेश काही थांबला जात नाही. अर्जुन आता रूममध्ये येतो आणि तो ठीकच ना गं सायली, बस तू इथे बस, तुला लागलं का काही असं अर्जुन म्हणत असतो आणि म्हणतो की मी आलोच म्हणून आणि लगेच राकेशच्या मागे धावायला जातो. आता राकेश बघा लगेचच आहे ना वरच्या खिडकीमधून आहे ना उडी मारतो खाली बंगल्याच्या पाठीमागे आणि आता तिथून तो पळून जातो गेटमधून. आणि आपण पाहतो इकडे सायली विचार करत असते की हा कोण असेल. इतक्यात तिच्या लक्षात येतं की आपल्या हातामध्ये तो जो कोणी मारेकरी आला होता तर त्याचं लॉकेट लागलंय म्हणून. इकडे अर्जुन त्याच्या रूममधून बाहेर पायऱ्या उतरत असतो. बरोबर थांब म्हणून इतक्यातच आहे ना पाठीमागून आहे ना कल्पना ते येतात आणि म्हणतात, अर्जुन अरे काय झालं म्हणून त्या फास्ट येतात. अर्जुन म्हणतो मम्मा आरामात. इतक्यातच अस्मिता, अश्विन आणि वरून सायली सगळेजण येतात. अस्मिता म्हणते काय झालं एवढा कारडारोडा करतोय. अर्जुन म्हणतो अगं आमच्या रूममध्ये ना एक माणूस आला होता आणि तो ना सायलीवरती हल्ला करत होता म्हणून. कल्पनाताई म्हणतात सायली तर बरी आहे ना. इतक्यातच ना सायली पाठीमागून येते. कल्पनाताई म्हणतात सायली तू तर बरी आहेस ना. अश्विन म्हणतो कुणीतरी ना फ्यूज काढून ठेवलेला होता म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो म्हणजे फ्यूज काढून ठेवला होता म्हणजे हा तोच माणूस आहे म्हणून. इतक्यातच आपण पाहतोय हा राकेश जो आहे तर तो आता पायऱ्या उतरून ना बाहेर निघालेला असतो. अर्जुन आता फोन करतो, हॅलो इन्स्पेक्टर सांग तुम्ही ना ते लवकर या म्हणून. आणि अश्विनला म्हणतो चल आपण त्याला बाहेर शोधू म्हणून. इतक्यातच राकेश आहे ना आता गेटच्या बाहेर निघून गेलेला असतो म्हणजे तो पळून गेलेला असतो. आणि आता अर्जुन आणि अश्विन हे दोघं जण सुद्धा शोधाशोध करायला लागतात घराच्या बाहेर. अर्जुन म्हणत असतो अश्विन तू त्या साईडला बघ, मी या साईडला शोधतो. आणि दोघं जण खूप शोधतात पण राकेश काही त्यांना सापडत नाही आणि तो आता लांब पळून गेलेला असतो. अर्जुन म्हणतो सापडला का रे. अश्विन म्हणतो नाही रे दादा. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो अरे मलाही कुठेच दिसला नाही, एक काम कर तू बाहेर आपण जाऊयात. इतक्यातच इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात आणि म्हणतात सापडला का होता माणूस. अर्जुन म्हणतो नाही. अश्विन म्हणतो आम्ही सगळीकडे पाहिलं पण तो अजूनही कुठं नाही सापडलेला म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अरे ते गेटच्या बाहेर सुद्धा नव्हता ना तो म्हणून. अर्जुन म्हणतो मला असं वाटतं की तुमच्या येण्या अगोदर आहे ना तो पळून गेला असेल म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ठीक आहे तर मग मी ना आता इथेच थांबतो आणि 2 कॉन्स्टेबलला सुद्धा इथेच त्यांना बोलवतो आणि इथे पहारेकरी म्हणून त्यांना ठेवतो. अर्जुन म्हणतो नाही त्याची काही गरज नाही, तुम्ही निघा, फक्त कॉन्स्टेबल तेवढे पाठवून द्या म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा तुम्ही सावध राहा आणि काळजी घ्या म्हणून. आणि आता अर्जुनने म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत आता तिथून निघून जातात. आणि आता अर्जुन म्हणतो की चल अश्विन आता आत जाऊया, ते कुणी दिसत नाही म्हणून. आता अर्जुन आणि अश्विन दोघेही आत घरामध्ये जातात. अस्मिता म्हणते सायली तू ठीकच ना गं. सायली म्हणते हो पण हे जर का वेळेत आले नसते ना तर काय झालं असतं ना काहीच माहिती. कल्पनाताई म्हणतात मला तर ना खूपच भीती वाटते पण आपल्या घरामध्ये असं कसं काय कुणी शिरू शकतं असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि अस्मिता म्हणते की नशीब त्या अर्जुनने गेटच्या जवळ ना CCTV कॅमेरे बसवलेत ना म्हणून त्यामधून नक्की दिसेल की तो माणूस कोण आहे म्हणून असं अस्मिता म्हणत असते. आपण पाहतो इतक्यातच अर्जुन आणि अश्विन आतमध्ये येतात. अर्जुन म्हणतो बायको तू ठीकच ना गं. सायली म्हणते सापडला का होतो मासून. अर्जुन म्हणतो नाही गं तो पळून गेला. कल्पनाताई म्हणतात अगं अरे पण तो कोण होता आणि त्याने सायलीवरती का हल्ला केला म्हणून. अर्जुन म्हणतो माहीत नाही गं मम्मा, काहीच कळत नाही मला तर की त्याने असं का केलं म्हणून. अस्मिता म्हणते इन्स्पेक्टर काय म्हणाले. अर्जुन म्हणतो मी त्यांना सांगितलं ते 2 कॉन्स्टेबल पाठवत आहेत ते आता बाहेरच राहतील म्हणून. आता असं कळल्यानंतर
तर अश्विन म्हणतो की दादा अरे पण हा सगळा काय प्रकार आहे. अर्जुन म्हणतो मला वाटतं ना की तो चोर असेल, कारण त्याने अगोदर फ्यूज काढला ना आणि मग नंतर तो आमच्या रूममध्ये आला आणि आमच्याच रूमचा फक्त दरवाजा उघडा होता ना म्हणून. सायली म्हणते अहो पण जर का तो चोर असेल तर त्याच्याकडे एवढी महागाची सोन्याची चेन कशी असेल असं म्हणून सायली आता तिच्या हातात जी चेन आलेली असते ना राकेशची तर ती चेन दाखवते आणि आपण पाहतो की सायली म्हणते अहो ही पण चेन चोरलेलीच असेल का हो. तर असे अर्जुन म्हणतो हो म्हणून. अशी म्हणतो अगं पण तुला ही कुठून मिळाली. आता सायली म्हणते त्याने जेव्हा माझ्यावर हल्ला केला ना तर त्यावेळेस त्याने मी त्याला धरलं होतं आणि त्याच वेळेस ही चेन माझ्या हातात आली म्हणून. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की हां ही पण चेन चोरलेलीच असेल त्याने. अस्मिता पण म्हणत असते की एक मिनिट पण ही चेन आहे ना मला कुठेतरी बघितल्यासारखी वाटते म्हणून. आणि सायलीच्या हातामध्ये ती चेन असते. आपण पाहतोय की आता कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं सगळ्या चेन तर सोन्याच्या सारखेच असतात ना गं, पण हे सगळं ना खूपच भयंकर आहे म्हणून. आणि पुढे एक आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात हे बघा मला माहिती की आता ना कोणालाही झोप येणार नाही आहे, पण तरीही तुम्ही तिघेही तुमच्या खोलीत जा आणि जरा आराम करा हा म्हणून. आणि अस्मिता म्हणते हो चला म्हणून. आणि आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये जातात. अश्विन म्हणतो दादा मला काही वाटलं तर लगेच कळव हा आणि लगेच मला सांग म्हणून. अर्जुन आता हो म्हणतो आणि आता सायलीला घेऊन वरती त्याच्या खोलीत जातो. कल्पनाताई म्हणतात जा बरं तुम्ही दोघे सुद्धा आता जा आणि तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा म्हणून. आता सगळे गेल्यानंतर कल्पनाताईंना ना खरंच खूप भीती वाटत असते, त्यामुळे ते हात जोडून म्हणतात की दिव्याई काय ग हे सगळं, अगं अशी जीवघेणी विघ्न आमच्या घरावरती आणू नकोस ग म्हणून. आणि यांना मनोमन प्रार्थना करत असतात की माझ्या अर्जुन आणि सायलीच्या पाठीची ना कायम राहा म्हणून. आपण आता पाहतोय पुन्हा इकडे किल्लेदारांच्या घरातला सीन. आता सुमन काकू म्हणतात अरे मगाशी तर तुझा मूड छान होता ना, मग आता असं अचानक चिडायला काय झालंय म्हणून. आणि राकेश म्हणतो अचानक, अगं अचानक नाही गाई, अगं मी आल्यापासून बघतोय तू पप्पांबद्दल एक शब्दही बोलत नाही आहेस म्हणून. आणि म्हणतो की ते जेलमध्ये काय गेले तू तर त्यांचं नाव घ्यायचं सोडलंच म्हणून. सुमन काकू म्हणते अरे मग काय त्यांचे गोडवे गायचे का आता मी. तर राकेश म्हणतो हो य, अगं हो य तू त्यांची गोडवेच गायला हवेत कारण तू त्यांची बायकोच आई. आता सुमन काकू म्हणते अरे आणि त्याचीच तर मला लाज वाटते म्हणून. आणि म्हणते की अरे अभिमान वाटावा असं त्यांनी काही केलेलं नाही आहे राकेश म्हणून, पण हा राकेश आहे ना पुरता बापासारखाच असतो. आता सुमन काकू म्हणते अरे स्वतःच्या सख्या भावाला मारण्याचा कट रचला त्यांनी. अरे एका फ्रॉड मुलीला तन्वी म्हणून आपल्या घरात घेऊन आले होते हे आणि भाऊजींच्या आणि वहिनींच्या भावनांशी खेळलेत ते, आणि हे तुला माहीत नाही आहे का रे राकेश. तर राकेश लगेच टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा युवा, आणि म्हणायला लागतो की म्हणजे तुला काका काकूंच्या भावना महत्त्वाच्या वाटतात तर आहे ना असं म्हणायला लागतो. आणि काय म्हणलीस ग तू, अगं तुला लाज वाटते त्यांची बायको असल्याची, अगं खरं तर आहे ना पप्पांना लाज वाटायला हवी की तू त्यांची बायको आहेस म्हणून. आणि हे सगळं प्रतिमा त्या ऐकतात आणि जोरात ओरडतात ना तोंड सांभाळून बोल राकेश म्हणून. आणि आता प्रतिमा ते येतात. हां इतक्यातच आपल्याला दाखवले अर्जुन आणि सायलीच असेल. अर्जुन म्हणत असतो सायली तू ठीक आहेस ना गं, तुला लागलं तर नाही आहे सायली. मग त्यावर खरंच मला काहीच लागलेलं नाही आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही की हा माणूस कोण होता आणि त्याने माझ्यावरतीच का हल्ला केला. सायली म्हणते नक्की तो चोर असेल की आणखीन कुणी असेल बरं, असा नाही हे दोघंजण विचारच करत असतात. तर अर्जुन म्हणतो मी सुद्धा तोच विचार करतोय. अगं रिसेंटली ना मधुभाऊंवरती आता अटॅक झाला आणि मग लगेचच तुझ्यावर अटॅक झाला, पण या दोन्ही अटॅकचं काही कनेक्शन असेल का, कारण हा सगळा ना योगायोग तर नक्कीच नाही आहे असं हा अर्जुन म्हणत असतो. पुढे सायली म्हणते म्हणजे मधुभाऊंची ज्या हल्ल्यामुळे अशी अवस्था झाली आहे तर तो हल्ला करणारा माणूस आणि आज इथे येणारा माणूस एकच असेल का. अर्जुन म्हणतो हो शक्यता तर आहे, पण मधुभाऊंवरती जेव्हा हल्ला झाला ना तेव्हा आपण आश्रम केस जिंकलो होतो, तेव्हा तो हल्ला कदाचित महिपतने केला असेल असं त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं, पण आता महिपतने हे सगळं करण्याची पॉसिबिलिटी खरंच खूप कमी आहे असं अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते आणि जर का केवळ आश्रमाची केस हरली म्हणून महिपतने हे जर का केलं असेल तर तिने हे आत्ता केलं नसतं ना. अर्जुन म्हणतो की राईट एकदम करेक्ट बोलतीस तू, या अटॅकच्या मॅक्सचं जे काही कारण असेल ना त्याच्याशी तू आणि मधुभाऊ दोघेही तुम्ही कनेक्टेड आहात म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो पण आश्रम हे कारण नक्कीच नसणार आहे आणि केस जिंकल्यानंतर हे सगळे अटॅक्स आहेत ना तरी ते थांबले असते ना, आता का पुन्हा अटॅक होत आहेत. मग सायली म्हणते पण मग मधुभाऊंवर हल्ला झाल्यानंतर अशी कुठली गोष्ट घडली की तो मारेकरी माझ्याकडे वळलाय. आता अर्जुन म्हणतो कदाचित अशी एक गोष्ट आता अशी घडली की तो मारेकरी तुझ्याकडे वळला, पण आता त्या व्यक्तीला त्या गोष्टीची भीती वाटायला लागली म्हणून तो पॅनिक मोडवरती येऊन तुझ्यावरती अटॅक करतोय. बापरे किती मोठे डायलॉग आहेत ना. प्लीज प्रेक्षकांना तुम्हाला जर का माझा रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. हो कारण काय आहे ना की तुम्ही डेली रिव्ह्यू तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
आपण पाहतोय की पुढे सायली म्हणत असते की अशी कोणती गोष्ट आहे की जी आधीच मधुबाऊंना माहिती होती आणि मला आत्ता कळली. आणि अशी गोष्ट म्हणजे आता लगेच सायलीच्या आणि अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो अशी एकच गोष्ट आहे की तू तन्वी आहेस म्हणून, आणि हेच या दोन्ही अटॅकच्या मागचं कारण आहे. कारण तू तन्वी हे आपल्याला आत्ता कळतंय ना, पण मधुबाऊंना तर आधीच माहिती असेल ना. सायली म्हणते पण हे मधुबाऊंना तेव्हाच कळलं असेल का हो, की जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा, म्हणजे दहीहंडीच्या वेळेस. अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट सांग की तू मधुबाऊंना असं काय विचारलंस की त्यांनी डोळे ब्लिंक करून तुला सांगितले की तू तन्वी आहेस. तर सायली म्हणते मी त्यांना तन्वीचा लहानपणीचा आवाज ऐकवला आणि मी विचारलं की हा आवाज माझाच आहे ना, आणि त्यांना तन्वीचा फोटो दाखवून विचारलं की हा फोटो माझाच आहे ना, मीच तन्वी आहे ना, असे काही मी त्यांना प्रश्न विचारले. अर्जुन म्हणतो या सगळ्याचा अर्थ ना मला आत्ता लागतोय म्हणून. आणि म्हणतो की मधुबाऊंनी तुझा आवाज ऐकला आणि लहानपणीचे फोटो पाहिले बरोबर, आणि तेव्हा त्यांना कळालं की तू तन्वी आहेस म्हणून, हो की नाही. आणि कारण काय नाही की ही गोष्ट जर का त्यांना आधी माहिती असती ना तर त्यांनी सगळ्यांना सांगितली असती, पण त्यांनी तसं कधीच केलेलं नाही. असं का बरं? म्हणजेच मधुबाऊंना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हाच त्यांच्यावरती हल्ला झाला बरोबर आहे. आता ही गोष्ट ना अर्जुन एकदम करेक्ट कळते हां. आणि सायली म्हणते म्हणजे कुणीतरी व्यक्ती अशी आहे की जिला हे सगळं सत्य बाहेर येऊ नये असं वाटत असेल, असं सायली म्हणते. आणि बघा आता हे दोघं जण जवळ सत्याच्या जवळ पोचलेलेच आहे. अर्जुन आता म्हणतो की म्हणजे अशी कोणती व्यक्ती आहे? हां, महिपत, नागराज, प्रिया, त्याच्यानंतर साक्षी, हे 4 लोक आहेत. सायली म्हणते पण साक्षी तर तेव्हा तुरुंगात होती आणि आता तर प्रियासुद्धा तुरुंगात आहे, पण मग म्हणजे महिपत आणि नागराज हे दोघेच तर उरतात ना. अर्जुन म्हणतो हा खूप मोठा ब्रेक थ्रू आहे बायको. अगं इतके दिवस पोलीस मधुबाऊंवरचा अटॅक ह्या एकाच गोष्टीवरती इन्व्हेस्टिगेट करत होती की महिपत किंवा नागराज या दोघांपैकी कुणीतरी सुपारी देऊन त्यांना इथं पाठवलं असेल म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो ऐन गर्दीचा फायदा घेऊन तो माणूस आपल्या घरात घुसला आणि त्याने मधुबाऊंवरती अटॅक केला असं अर्जुन म्हणतो. आणि आता बघा हे दोघं जण खूप विचार करत असतात. अर्जुन म्हणतो आणि आपल्याला वाटलं होतं की महिपत आश्रम केस हारलाय मधून तो हा अटॅक करतोय म्हणून. आणि म्हणतो की पण मधुबाऊंवरचा अटॅक याच गोष्टीशी कनेक्टेड होता की त्यांना तेव्हाच कळालेलं होतं की तू तन्वी आहेस म्हणून, असं अर्जुन म्हणतो. आणि बघा थोडक्यात सांगायचं झालं तर आता अर्जुनला स्पष्ट चित्र झालेलं आहे की नागराजनेच आता मधुबाऊंवरती हल्ला केला असेल, कारण नागराजला खोटी तन्वी नागराजनंच आणलेली असती ना, आणि सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य बाहेर येऊ नये हे फक्त नागराजलाच वाटत असतं. आणि सगळं आता अर्जुन या सत्याच्या जवळ पोहोचलेलं आहे. इकडे आपण किल्लेदारांच्या घरातला सीन पाहतोय. प्रतिमा ते खूप चिडतात आणि आता राकेशला म्हणतात तू तुझ्या आईशी बोलतोस हे तू विसरलास का? अरे तुझ्यावर तुझ्या आईने हे असे संस्कार तर नक्कीच केले नसतील राकेश, असं प्रतिमा त्या म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात आणि तुला जर का तुझ्या बाबांचा पुळका येतोयस ना तर मग जायचं होतंच ना त्यांच्याकडे, मग इथे का आला असतो आणि वरती तू तुझ्या आईला जा विचारतोयस, असं प्रतिमा त्या राकेशला म्हणतात. आता राकेश बघा लगेचच मनात विचार करतो आणि म्हणतो मला माझी चिडचिड मनातच ठेवली पाहिजे, नाहीतर यांना संशय येईल की मी माझ्या पप्पांना साथ देतोय म्हणून, असं राकेश मनात म्हणत असतो. प्रतिमा त्या म्हणतात आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आईची माफी माग म्हणून. आणि आता सुमन काकू रडायला लागलेली असते. आता राकेश म्हणतो ठीक आहे म्हणून, आणि म्हणतो आई हे बघ बाबांनी जे काही गुन्हे केलेत ना तर त्याचा त्रास मलाही होतोय, पण असा म्हणतो आणि पुन्हा विचार करायला लागतो आणि म्हणतो ठीक आहे जाऊ दे एनिवेज, आणि म्हणतो की माफ कर आई मला, असं म्हणून आता सुमन काकू म्हणतात ठीक आहे रे ठीक आहे आता जाऊ दे काय बोलणार ना मी. आणि आता लगेच प्रतिमा त्या म्हणतात हे बघ राकेश पुन्हा असं काही होणार नाही ना, हे बघ तुझ्या आईने तुझ्या बाबांकडून काय काय त्रास सहन केलाय ना याची जरा जाणीव असू देत तुला. आता राकेश म्हणतो हो काकू म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आपण पाहत असतो सायली म्हणत असते की तुम्ही जे बोलताय ना तर ते पटतंय मला, आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का दहीहंडीच्या दिवशी स्वतः नागराज आपल्या घरामध्ये आला होता, पण त्यावेळेस आपल्याला त्याचं खरं रूप माहितीच नव्हतं, त्यामुळे कोणालाही त्याच्यावरती संशय आलाच नाही. अर्जुन म्हणतो म्हणजे खूप जास्त चान्सेस असे आहेत की मधुबाऊंवरती अटॅक करण्यासाठी महिपतने कोणाला तरी पाठवलं नव्हतं, तर तो अटॅक हा नागराजने स्वतःच केलेला होता, असं हा अर्जुन म्हणतो. आणि बघा आता आपण पाहतो की सायली म्हणते अहो हे सगळं किती भयंकर आहे ना हो, आणि आता यांना माझा जीव घ्यायचा आहे म्हणून. आणि मग ते पण महिपत तर चांगल्या मार्गाला लागलाय ना, आणि नागराज तर जेलमध्ये, मग हा आला कोणी घडून आणला असेल म्हणून. अर्जुन म्हणतो कमान बायको तुला खरंच वाटतं की महिपत बदललाय आणि हे सगळं त्यानं थांबवलं असेल म्हणून. आणि नागराज अगं हा नागराज आहे ना जेलमध्ये असला ना तरी सुद्धा ना तो कोणालाही सुपारी देऊन तुझ्यावरती हल्ला करून घेऊ शकतो ना म्हणून. आणि पुढे म्हणतो मी हे उद्या सगळं ना इन्स्पेक्टर सांगून यांना
जाऊनच सांगतोच म्हणून, आणि म्हणतो की सगळ्यात अगोदर जेलमध्ये जाऊन त्या नागराजला ना भेटतोच म्हणून, आणि म्हणतो की त्याला ना आता विचारावंच लागेल म्हणून असं अर्जुन म्हणतो. आणि आपण पाहतो की अर्जुन खरोखर दुसऱ्या दिवशी जातो सुद्धा नागराजला भेटायला. आता आपण पाहतोय आता दुसरा दिवस झालेला असतो आणि एकदम सकाळी सकाळी काय होतं की अर्जुन आता नागराजला भेटायला निघून जातो. घरात सायली एकटीच असते. सायली आता आवरत असते आणि म्हणते अरे हे नागराजला भेटायला गेले तोपर्यंत ना मला प्रियाला भेटायला जायलाच हवं, नाहीतर हे मला प्रियाला भेटूच देणार नाहीत म्हणून. सायली आता आवरावर करत असते. इतक्यातच आहे ना कल्पना ते जोरात ओरडतात, सायली, अश्विन, अस्मिता लवकर या म्हणून. आता सगळेजण पळत पळत येतात ना. सायली म्हणते आई काय झालं अहो म्हणून. अस्मिता येते आणि अश्विन म्हणतो काय ग मम्मा का मारतेस. आणि समोर पाहतात तर ही प्रिया त्या कॉन्स्टेबल आणि वकिलाला घेऊन सुभेदारांच्या दारात उभी असते ना. बापरे, प्रेक्षकांना आजचा हा सीन आहे अगदी जबरदस्त आहे, त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आता समोर प्रियाला पाहिल्यानंतर सायलीचं तर ना पायाखालची जमीनच सरकते आणि म्हणते प्रिया इथे का, मला प्रियाला भेटायचं होतं म्हणून यांनी तर जज साहेबांची परमिशन घेऊन प्रियाला इथं नसेल आणलं असंही सायली म्हणत असते. आणि घरात आहे ना सुभेदारांना सगळ्यात धक्का बसलेला असतो, म्हणजे अश्विन आणि अस्मिता आणि कल्पनाताई या तिघांना सुद्धा काही सुधरत नसतं समोर प्रियाला बघून. सगळेजण आहेत ना सुभेदार फॅमिली खूपच आश्चर्यचकित होतात की प्रिया इथे कसं काय आली म्हणून. अर्जुन नागराजला भेटायला आलेला असतो आणि आता अर्जुन म्हणत असतो की अजूनही तुला तुझ्या पुरत्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेलीच नाहीये. नागराज म्हणतोय कुठला गुन्हा, कसला गुन्हा, अरे काय बोलतोयस तू, एकतर मी न केलेल्या गुन्ह्यासाठी तू मला अडकवलं आणि इथं मला तू दांबून ठेवलंयस. अर्जुन म्हणतो कोणता गुन्हा, अरे दहीहंडीच्या दिवशी तू मधुभाऊंवरती अटॅक केलास आणि त्याचबरोबर तू मधुभाऊ तुझ्यामुळे ना ते आता पॅरालाइज झालेले आहेत म्हणून, आणि एकदा तू त्यांच्यावरती अटॅक करून पुन्हा एकदा त्यांना अटॅक करायला माणूस पाठवलास आणि काल रात्री पुन्हा एकदा तू आता सायलीवरती अटॅक करायला माणूस पाठवलास म्हणून असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली. आता हा नागराज काय करतो, अर्जुनने तिची कॉलर पकडलेली असते ना तर त्याला जोरात हिसका देतो आणि म्हणतो ए तुला काही वेडबीड लागलाय का रे, अरे मधुभाऊंवरती हल्ला मी कशाला करेन आणि मला ना मधुभाऊंना मारून मला काय मिळेल, आणि हे बघ मी या अगोदरही त्यांच्या बाबतीत असं काही केलेलं नाही आहे आणि आता तर शक्यच नाही आहे असं नागराज ठामपणे सांगत असतो. आणि पुढे म्हणतो अरे मी ते जेलमध्ये बसून सुपारी देणे इतपत मोठा गुंड नाही आहे मी पोचलेला, आणि जरी इथं बसून सुद्धा मला कोणाला मारायला मारेकरी पाठवणं शक्य असतं ना तरी सुद्धा ना मी सायलीला मारलं नसतं, सायलीला मारून मला काय मिळणार आहे. आता हा अर्जुन म्हणतो हे बघ तू हे सगळं का करतोयस ना हे मला चांगलंच कळतंय म्हणून. आणि आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो कदाचित याला माहितीच नसेल की सायलीच तन्वी आहे आणि हे आम्हाला कळलंय म्हणून, आणि ते आता याला कळताही कामा नये, नाहीतर हा नक्कीच सायलीवरती पुन्हा अटॅक करेल असं अर्जुन म्हणत असतो. आपण पाहतो इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरातला आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात तू आता इथे कशाला आलीस, आणि प्रिया मारायला लागते की अहो मी असं करायला लागते. आता सायली म्हणते प्रिया इथे तुझ्यामुळे कोणाला जरी मनस्ताप झाला ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही, आणि प्रियाला कोणी बोलूच देत नसतं. प्रिया आता पटकन बाहेर चपला काढते आणि बाहेर आतमध्ये पळत येते आणि म्हणते आई मी फक्त तुला हे सांगायला. कल्पनाताई ओरडतात जोरात थांबते तेच, आणि तू इथून चालती हो बरं का असं म्हणतात. अस्मिता म्हणते तुझं तोंडही आम्हाला बघायचं नाहीये, तुला माहिती नाही सगळं म्हणून. आणि आपण पाहतो अश्विन तर खूपच रागारागात प्रियाकडे बघत असतो. आता कल्पनाताई म्हणत असतात तुझी जेलमधून सुटका झालीच कशी. प्रिया म्हणते नाही मी जेलमधून सुटून वगैरे आलेली नाहीये, मी इथून ना फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला ना भेटायला म्हणून आली आहे आणि त्यासाठी स्पेशल परमिशन सुद्धा मी काढली आहे म्हणून असंही प्रिया म्हणायला लागते. अस्मिता म्हणते आम्हाला कशाला भेटायला आली आहेस, तुझा आणि आमचा काय संबंध आहे का म्हणून. अश्विन म्हणतो की 5 मिनिटं नाही आणि 2 मिनिटं नाही मॅडम, हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा म्हणून. प्रिया म्हणत असते की नाही अश्विन मला ऐंशी बोलायचं रे 2 मिनिट. आता कल्पनाताई म्हणतात पण मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे म्हणून, आणि म्हणतात की तुला इथे येण्याची परमिशन दिलीच कोणी, अरे ही सगळी काय मनमानी चालू आहे म्हणून. आणि म्हणतात की अगं आमच्यावरती उपकार कर आणि जा इथून. आता तिला हात जोडून बोलतात. प्रिया म्हणत असते आई प्लीज 1 मिनिट शांतपणे माझं ऐकून घे ना गाई प्लीज, माझी दुसरी काहीच अपेक्षा नाही आहे गाई तुझ्याकडून. कल्पनाताई म्हणतात माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून तू आता इथे काय करायला आली आहेस ग आणखीन असं कल्पनाताई म्हणतात. आणि पुढे म्हणतात अगं तू आमच्यावरती कुठल्या जन्माचा सूड उगवतीयस ग तू सांग ना असं म्हणायला लागतात. सायली म्हणते आई तुम्ही त्रागा करून घेऊ नका बरं प्लीज, तुम्ही शांत व्हा. अश्विन भाऊजी हिला ना आत्ताच्या आता इथून ना बाहेर जायला सांगा. आता अश्विन ना घाबरतो आणि विचार करायला लागतो की आता काय करावं ते. आणि सायली म्हणते मला आता इथे कोणतेही वाद नको आहेत. प्रिया म्हणते अरे मी इथं वाद घालायला आलेलीच नाही आहे. सायली म्हणते प्रिया मला आता इथं अजूनही आवाज वाढलेला नको आहेस आणि तुला आता या घरामध्ये जागा नाही आहे, तू इथून निघ म्हणून असं प्रिया म्हणते. आणि अश्विन विचार करतो की प्रिया नक्कीच तिच्या प्रेग्नन्सीबद्दल ना मग मला काहीतरी सांगणार म्हणून असा अश्विन विचार करत असतो. इकडे आपण पाहतोय की नागराज म्हणत असतो काय कळलंय तुला, काय कळलंय. तर अर्जुन म्हणतो सुभेदारांना त्रास देऊन तुला आनंद मिळतोय हे कळलंय मला असा अर्जुन अंदाजपंतीच बोलतो. आणि म्हणतो म्हणूनच तो मधुभाऊंवरती अटॅक केलास. दहीहंडीच्या दिवशी आम्ही सगळे बाहेर होतो आणि तू एकटाच गायब होतास आणि तेव्हा तूच आज जाऊन मधुभाऊंच्या पाठीत सुरा
खूप असलंच बरोबर आहे ना, असं अर्जुन म्हणतो. आता बघा नागराज म्हणतो वा हुशार आहेस रे तू, आणि म्हणतो स्टोरी तर तू फारच बाहेर रंगवलीस रे, एकच नंबर. आणि पुढे म्हणतो की पण काय आहे ना की तू हे सिद्ध कसं करणार सांग बरं मला, की तुझ्याकडे जर का आता पुरावे असते तर तू माझ्या समोर आता चिडचिड कर, तू बनसता राहिला ना तो, असं नागराज म्हणत असतो. अर्जुनच्या आता लक्षात येतं की तू चिडचिड करतोय म्हणून. नागराज म्हणतो आणि जरीही तू हे सिद्ध करू शकलास की मी मधुभाऊंवरतीच हल्ला केला होता म्हणून, तरी मग तू काय करू शकशील तू सांग बरं, ते सिद्ध करून तुला काय मिळणार काय सांग ना. हे बघ तसंही मी अजून जेलमध्येच आहे आणि मी असा इथे जेलमध्ये तुरुंगात आहे बरोबर आहे, आणि तू जरी तो गुन्हा सिद्ध केलास तरीही एकापेक्षा अधिक गुन्हे केले तरी सुद्धा ना 2-2 जन्मठेपा होतात, असं मी तरी अजून कधी ऐकलं नाही बाबा, असं नागराज उलट अर्जुनलाच बोलायला लागतो. आणि आता जोरजोरात हसायला काय लागतो. इकडे प्रिया म्हणत असते सायली प्लीज माझं ऐकून तर घे. अश्विनी आता तिचा हात पकडतो आणि म्हणतो चल निघ इथून, तुला निघ म्हणून सांगतोय ना, चल निघ म्हणून अश्विनी आता तिला धक्के देऊन हाकलायला लागतो. त्या वकील मॅडम म्हणतात 1 मिनिट, त्या कोर्टातून परमिशन घेऊन आल्यात त्यामुळे त्यांना जे काही बोलायचे ना तर ते प्लीज बोलू देत म्हणून. अस्मिता म्हणत असते अरे पण नाही ऐकायचं आम्हाला, ही काय जबरदस्ती आहे. प्रिया म्हणते की तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागेल म्हणून, आणि म्हणते की मी ते माझ्याबद्दल नाही तर माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली आहे. असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा सगळ्यांना ना खूप शॉक बसतो. प्रिया प्रेग्नंट आहे ही गोष्ट कळल्यानंतर आहे ना बापरे, सुरुवातीला तर अस्मिता, कल्पनाताई आणि सायली सगळ्यांना ना खूप मोठा शॉक बसतो आणि सगळ्यांचे चेहरेच विचित्र दाखवलेत. कल्पनाताई तर म्हणतात तू आता काय बोलीस आता, तर प्रिया लगेच हसायला लागते आणि म्हणते की हो आई माझ्या पोटात आहे ना अश्विनचं बाळ वाढतंय, असं प्रिया म्हणायला लागते. कल्पनाताईंना खूप शॉक बसतो, त्याचबरोबर अस्मिताला सुद्धा ना खूप मोठा शॉक बसतो. आणि आपण पाहतोय की प्रिया म्हणत असते की अगं सुभेदारांचं नातवंड, अगं तुझ्या अश्विनचा मुलगा आता येणार आहे, असं ही प्रिया म्हणायला लागते आणि अगदी खुश होऊन अगदी हसत असते. कल्पनाताई म्हणतात नाही हे शक्य नाही आहे, हे शक्य नाही आहे असं म्हणायला लागतात. आणि त्यांचा ना विश्वासच बसत नसतो, कारण ही प्रिया हिने ना आतापर्यंत फक्त खोटं बोललेली असते आणि प्रियाच्या बाबतीत ना लांडगा आला रे आला असं झालेलं आहे. आता प्रिया खरी बोलते तर ही कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. प्रिया हाजर म्हणते अगं मी खरं बोलते, मी ही गोष्ट अर्जुन आणि अश्विनला अगोदरच सांगितली होती ना असं म्हणते. तेव्हा आता अस्मिता आणि कल्पना ते दोघी सुद्धा अश्विनकडे बघायला लागतात ना, आणि अश्विन फक्त डोळे मिटून घेतो आणि काहीच बोलत नाही. आणि प्रिया म्हणते अरे पण त्यांनी ही गोड बातमी तुझ्यापर्यंत ना कोणी पोचूच दिली नाही गाई, असंही प्रिया सांगायला लागते. आणि आपण पाहतोय की सायली म्हणते मनातल्या मनात की प्रिया गरोदर आहे आणि हे यांना माहिती होतं, असं सायली मनातच म्हणत असते. आणि आपण आता पाहतो की सगळे सुभेदार फॅमिली ना ऑल सुभेदार फॅमिली एकदम शॉक झालेले असतात. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथे संपतो. आपण पाहतो की पुढच्या भागामध्ये प्रिया ही मांडी घालून बसलेली असते सुभेदारांच्या घरामध्ये, आणि इतक्यातच अर्जुन तिथे येतो. आणि आता अर्जुनला आल्यानंतर प्रिया लगेच उठून बसते. अर्जुन म्हणतो ही काही इथे करते, तर प्रिया म्हणते सायली आता तूच याला विचार की ना तुझ्यापासून सत्य का लपवलं ते. आणि आता सायली म्हणते हे बघ तू सांगतेस म्हणून कोणालाही विचारणार नाहीये. आणि अर्जुन म्हणत असतो की प्लीज यांना आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. आणि आता सायली म्हणते हिला ना मी आता हाताला धरूनच घराच्या बाहेर काढते. आणि सायली प्रियाला म्हणत असते बाळाचे निमित्त काढून तू जे काही स्वप्न बघतेस ना तर ते कधीच मी पूर्ण होऊ देणार नाही म्हणून. आणि सायली आणि अर्जुन दोघे मिळून ना प्रियाला अक्षरशः घराच्या बाहेर हकलून देतात. आणि असं असणारे उद्याचा ठरलं. तर मगचा भाग प्रेक्षकांनो तुम्हाला जर का प्लीज मी दिलेले रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.